जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आम्ही आलोय मस्त 5 दिवसाच्या वॅकेशन साठी महाबळेश्वरला. आणि बऱ्याच जणांना प्रश्न असतो महाबळेश्वरला आल्यावर स्टे कुठे करायचा. स्टे तर हवा असतो चांगला, पण त्यातल्या त्यात बजेट फ्रेंडली सुद्धा, मस्त असा नॅचरच्या सानिध्यात आणि व्ह्यू सुद्धा छान पाहिजे असतो. म्हणूनच मी तुमच्यासाठी शोधून काढलाय छान असा भिलार मध्ये एक ना मस्त स्टे आहे, जो की बजेट फ्रेंडली आहे, म्हणजे असं निसर्गाच्या सानिध्यात आहे. आणि इथून जो व्हॅलीचा व्ह्यू दिसतो ना, खूप छान. आणि मी म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करावा. तर इथे ना कशा कशा प्रकारच्या रूम आहेत, पॅकेज मध्ये काय काय इन्क्लूड आहे, पॅकेज कितीचं आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगते. चला माझ्यासोबत. तर हे बघा, आज आम्ही थांबलोय स्वामी होमस्टे रिसॉर्ट भिलार येथे. भिलार म्हणजे पुस्तकांचं गाव सुद्धा ह्या गावाला म्हटलं जातं. आणि हे आहे आमचं रिसॉर्ट. 2 दिवसासाठी आम्ही इथे थांबलोय. हे बघा, वरती पण मस्त त्यांनी असं ना डायनिंग एरिया दिलेला आहे. त्यासोबत इथे पार्किंगची सुद्धा छान सुविधा आहे. बघू शकता तुम्ही आरामात 4 व्हीलर 2 व्हीलर तुम्ही इथे पार्क करू शकता. आणि सुंदर आहे रिसॉर्ट, एकदम असं शांत वातावरण आणि थंड वाटतं इथे येऊन. छान असा वारा आणि व्हॅली व्ह्यू सुद्धा भन्नाट दिसतो. ते रिसॉर्ट असं दिसतं काहीसं बाहेरून. आता तुम्हाला आतून दाखवते मी. तर म्हणजे आपल्यासोबत इथे ना स्वामी होमस्टे रिसॉर्टचे ओनर आहेत, तर त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूया. नमस्कार दादा. नमस्ते. तर काय सांगाल, कोणाला जर यायचं असेल, समजा पुणे मुंबईवरून कोणी इथे येत असेल, तर कसं, म्हणजे ऍड्रेस वगैरे काय आहे? आपलं हॉटेल भिलार विलेज मध्ये सिच्युएटेड आहे. पुस्तकांचे गाव ज्याला म्हणतात. पाचगणी आणि महाबळेश्वरच्या ऑलमोस्ट सेंटर लोकेशनला आहे. पाचगणी पासून 7 किलोमीटर आणि महाबळेश्वर आपल्यापासून 12 ते 13 किलोमीटर वरती आहे. ओके. आणि मी असं ऐकलं की आपलं हॉटेल म्हणजे खूप जुनं आहे असं, म्हणजे एकदम. आपण ऑलमोस्ट वन ऑफ द ओल्डेस्ट होमस्टेज इन टाउन आहोत. ओके. माझ्या आई वडिलांनी अराउंड एक 18-20 वर्षापूर्वी याची स्थापना केली होती. सुरुवात आमची 3 रूम पासून झाली होती. आता आम्ही 14 रूम्स सक्सेसफुल हॉटेल बिझनेस रन करतोय. आपल्याकडे एक फॅमिली रूम आहे ज्यात ट्रिपल ऑक्युपन्सी आहे. एक्स्ट्रा मॅट्रेस वगैरे ऍडजस्ट केले की 4 पर्सन सुद्धा त्या रूम मध्ये ऍडजस्ट होऊन जातात. आणि बाकी 2 कपल रूम्स आहेत विथ टेरेस व्ह्यू, आणि बाकीचे सगळे व्हॅली फेसिंग कपल रूम्स आहेत. ओके. आणि आपले पॅकेज किती पासून स्टार्ट होतात? पॅकेज सीझन ऑफ सीझन वाईज रेट्स डिफर करतात. बट अगदी 1800-2000 पासून 3000-3200 पर्यंत पॅकेजेस आहेत, डिपेंडिंग ऑन रूम्स अँड नंबर ऑफ पर्सन्स. ओके. आणि आपल्या पॅकेज मध्ये फूड इन्क्लूड आहे का? नाही ना? नाही, फूडचे चार्जेस वेगळे आहेत. ओके. आणि मी असं ऐकलंय की होममेड फूड मिळतं आपल्याकडे? हो, घरगुती पद्धतीचं जेवण वगैरे भेटतं. ओके ओके. दादाने आपल्याला सांगितलं इथे होममेड फूड मिळतं. मला काही राहवलं नाही. मी म्हटलं चला किचन मध्ये एंट्री मारूया. आणि इथे मस्त काका काकू जेवण बनवतात त्यांच्या स्वतःच्या हाताने, अगदी घरगुती मसाल्यात. आता काका तर बाहेर गेलेत, पण काकी मला भेटलेत. काकी, काय सांगाल? इथे घरगुती पद्धतीने जेवण बनवलं जातं. ओके. स्वतः बनवते. तर जे व्हेज नॉनव्हेज जेवण तयार करून देते. सातारी घाटी मसाल्यातले सगळं जेवण असतं आपलं. ओके. आणि सगळं गरमागरम, अगदी ऑर्डर आली की जशी तुम्ही याल तसे 2 तास आम्ही ऑर्डर घेतो. ओके. असं म्हणजे आधी तयार करून ठेवलेलं नसतं. 2-2.5 तास आपण ऑर्डर आधी घेतो, म्हणजे सगळं फ्रेश आपण आणतो. चिकन, व्हेज. आणि सुगंध इतका छान सुटलाय किचन मध्ये. काय बनवलंय? चिकन? चिकन. आज चिकन थाळीची ऑर्डर आहे आपल्याकडे. चपाती, भाकरी, चिकन ड्राय, चिकन मसाला, परत रस्सा चिकन. ओके. थाळीची अशी ऑर्डर आहे.
बघा इथे ना खाली तुम्हाला 5 रूम बघायला भेटतील. जसं की मी आधीच तुम्हाला सांगितलं की खाली 5 रूम आहेत, मस्त असं व्हॅली व्ह्यूज वाले आहेत. आणि इथे स्टार्टिंगलाच तुम्हाला वॉशरूम बघायला भेटेल. त्याचसोबत ना इथे टीव्ही युनिट सुद्धा आहे. त्याचसोबत हे बघा मस्त असे कबर्ड दिलेलं आहे, AC रूम आहे आणि टेबल आणि चेअर सुद्धा आहे. तुम्ही विंडो ओपन करून ना मस्त व्हॅली व्ह्यू एन्जॉय करू शकता. आणि बघा ना किती रूम्स नीट आणि क्लीन आहेत. चला ह्या रूमचं सुद्धा ना तुम्हाला मी वॉशरूम दाखवते, बिकॉज बऱ्याचदा कमेंट्स येतात मग की वॉशरूम डर्टी आहे म्हणून तुम्ही दाखवलं नाही का. सो तसं काही नाहीये. हे बघा वॉशरूम मस्त असं स्पेशियस आहे. त्यातल्या त्यात ना मस्त आहे, क्लीन एकदम. आणि बऱ्याचदा वॉशरूम मध्ये आपण जेव्हा जातो ना खूप घाण स्मेल येतो, पण इथे तसं काहीच नाहीये. हे बघा बघू शकता मस्त बेसिंग वगैरे सुद्धा क्लीन आहेत. आणि बाथरूम बघा ना किती स्वच्छ आहेत. तर बेसिकली ना ही व्हॅली व्ह्यू रूम आहे आणि इतकी सुंदर आहे, नीट आणि क्लीन आहे. त्यातल्या त्यातनं रूमपेक्षा वॉशरूम जास्त क्लीन आहेत आणि अफोर्डेबल प्राइजेसमध्ये. तर हा व्ह्यू बघा ना किती मस्त आहे. म्हणजे कपल सोबत तुम्ही एकत्र टाइम स्पेंड करायला येत असाल ना, तर हे बघा ना इथे मस्त चेअर टेबल त्यांनी ठेवलेले आहेत आणि इथे तुम्ही बसून मस्त गप्पा मारू शकता. त्यातल्या त्यात ना विंडो ओपन करून तुम्ही व्हॅली व्ह्यू सुद्धा एन्जॉय करू शकता. वेट आपण विंडो ओपन करूया. हा विंडो ओपन करताच इतका वारा यायला लागलाय, थंड थंड ना मस्त. हे बघा किती छान वाटते. तुम्ही इथे फोटोज क्लिक करू शकता, क्वालिटी टाइम स्पेंड करू शकता आणि खरंच खूप छान व्ह्यू दिसतो. एकदम संपूर्ण व्हॅली दिसतीये राव इथून. हे बघा ह्या रूम मधून ना असा काहीसा व्ह्यू तुम्हाला दिसतोय. किती सुंदर आहे राव. आणि वारा तर इतका छान येतोय ना. खाली ज्या 5 रूम आहेत ना त्याच्यासमोर तुम्हाला छान असं छोटंसं किचन बघायला मिळेल आणि त्याच्यावर केलेलं सगळ्या पेंटिंग हँडमेड आहेत. त्याचसोबत ना तिथे सुद्धा टेबल चेअर आहेत. रात्री तुम्ही तिथे बसून बॉनफायर सुद्धा एन्जॉय करू शकता. आणि इथे लावलेल्या सगळ्या पेंटिंग सुद्धा हँडमेड आहेत, सेलसाठी ठेवलेत त्यांनी. तुम्हाला जर कलेक्ट करायला आवडत असतील तर तुम्ही घेऊ शकता. त्याचसोबत इथे बुक्सचं कलेक्शन सुद्धा अप्रतिम आहे. तुम्ही बसून मस्त बुक्स रीड करू शकता. आणि हा एरिया मला सगळ्यात जास्त आवडला. इथे बसून तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळं काही करू शकता. आणि हा रात्री एरिया अजून छान दिसतो. मी तुम्हाला खालचा तर संपूर्ण व्ह्यू दाखवला. हा बघा आता आपण जसं पायऱ्या चढून वरती येतो ना, हा टेरेसवर रूम्स आहेत. आणि बघू शकता इथे पण मस्त अशी स्वच्छता आहे. आणि इथून जो व्ह्यू दिसतो ना राव इतका सुंदर आहे ना. वेट मी तुम्हाला दाखवते. आता पायऱ्या चढून आली, मला दम लागलाय जरा. हे बघा व्हॅली व्ह्यू तर दिसतोयच, त्याचसोबत इथे मस्त असं मोठं झाड आहे, त्याच्यामुळे खूप हवा सुद्धा येते. आणि हा खालचा सुद्धा छान व्ह्यू दिसतोय. तुम्हाला जेवायचं असेल ना तुम्ही इथलं सुद्धा फूड ऑर्डर करू शकता, म्हणजे होममेड आहे. आणि खाली बसून जेवू शकता. इवन तिथे सुद्धा स्पेस आहे अवेलेबल जेवायला. आणि जर तुम्हाला वरती जेवायचं असेल तर वरती ना 3 रूम आहेत बेसिकली. एक तर फॅमिली रूम आहे आणि 2 कपल्स रूम आहेत. तर त्यांच्यासाठी इथे पण सिटिंग अरेंजमेंट आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे सुद्धा बसून जेवू शकता. आणि हे बघा ना इथून सुद्धा व्ह्यू छान दिसतोय. स्ट्रॉबेरी फार्म आहे तिकडे. सो इथे टेरेसवर आम्ही रूम बुक केली आहे. तर आमची रूम इथे आहे. मी सगळ्यात आधी आमची रूम तुम्हाला दाखवते या आतमध्ये. हे बघा मस्त अशी रूम आहे. इथे स्टार्टिंगलाच तुम्हाला ना मस्त असं ड्रेसिंग टेबल मिळेल जिथे तुम्ही उभे राहून मेकअप करू शकता. त्याच्या बाजूलाच इथे पाणी बॉटल, ग्लास वगैरे त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि हे बघा इथे AC रूम आहे, ही अवेलेबल आहे AC सुद्धा. आणि किंग साईज बेड आहे. त्यातल्या त्यातनं रूम खूप जास्त क्लीन आहे. आणि मस्त विंडो मधून ना खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो. त्यासोबत इथे टीव्ही युनिट सुद्धा आहे आणि एक कबर्ड सुद्धा दिलेला आहे. वेट मी दाखवते. हे बघा इथे ना भलं मोठं असं कबर्ड दिलेलं आहे त्यांनी आपल्याला. त्याच्यामध्ये रॅक सुद्धा आहेत. आणि इथे खाली ना गादी, एक्स्ट्रा पिलो, चादर सुद्धा त्यांनी दिलेली आहे. आता जो रूम मधून व्ह्यू दिसतो ना तो मी तुम्हाला दाखवते. ही आम्ही सिंपल रूम घेतली आहे, सो त्याचा व्ह्यू सुद्धा दाखवते. आणि बाकीच्या ज्या रूम आहेत ना त्याचा सुद्धा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते. हे बघा आमच्या रूम मधून काहीसा व्ह्यू असा दिसतो, इतका क्यूट. आणि समोरच ना स्ट्रॉबेरीचं फार्म सुद्धा आहे. बघू शकता हा दुसऱ्या हॉटेलचं हे आहे, एरिया आहे. बट स्टील इथून ना व्ह्यू खूप छान दिसतो. हे बघा इथे बघू शकता तुम्ही संपूर्ण व्हॅली व्ह्यू दिसतोय तुम्हाला. तर ही तर झाली आमची रूम. आता तुम्हाला बाकीच्या रूम दाखवते.
आणि हो, रूम तर दाखवली, वॉशरूम सुद्धा दाखवते मी तुम्हाला. परत असं नको व्हायला की वॉशरूम घाण असेल म्हणून हिने दाखवलं नाही. तर हे बघा, हे मस्त बेसिन दिलेलं आहे, हँडवॉश वगैरे, आणि इथे मिरर आहे सुंदर असा. त्यातल्या त्यात ना वॉशरूम बघा किती जास्त क्लीन आहे, बघू शकता तुम्ही. जस्ट आम्ही आता चेक इन केलंय, काही यूज वगैरे केलेलं नाहीये, पण खूप जास्त क्लीन आहे वॉशरूम. तसे तिथे डोरच्या मागे ना त्यांनी छान सगळं लिहून दिलंय, चेकिंग टाइम, चेकआउट टाइम, किंवा ब्रेकफास्टचा टायमिंग काय, लंच, टी, डिनर सगळं त्यांनी दिलेलं आहे. सो तुम्ही रीड करू शकता ते. तर जसं की मी तुम्हाला सांगितले, इथे वरती ना टेरेसवर 3 रूम आहेत. एक म्हणजे फॅमिली रूम आहे आणि 2 कपल रूम आहे. सो मी कपल रूम तुम्हाला ऑलरेडी दाखवली आहे. 2 मधली एक आमची आहे आणि एकामध्ये ऑलरेडी आलेत. सो एक रूम आमची आहे ना, तशीच दुसरी पण सेम आहे. त्यामुळे मी आता आमचीच कव्हर केली आहे, बिकॉज कोणाला डिस्टर्ब करणं बरोबर नाही वाटत. ही बघा, ही मस्त भली मोठी फॅमिली रूम आहे. इथे ना एक बेड आहे, असा सिंगल बेड आहे. त्याच समोर अशा पेंटिंग्स वगैरे लावलेत. वॉशरूम आहे इथे सुद्धा, आणि हे सुद्धा क्लीन आहे बरं का. आणि इथे तुम्हाला ही सुद्धा एसी, प्रत्येक रूम मध्ये एसी आहे ह्यांच्या. आणि इथे पण तुम्हाला एक ड्रेसिंग टेबल आहे, जिथे तुम्ही मस्त मेकअप करू शकता आरशामध्ये बघून. टीव्ही युनिट आहे, कबर्ड्स आहे, आणि त्यासोबत एक्स्ट्रा मॅट्रेस आणि पिलो सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. जर तुम्हाला म्हणजे एक्स्ट्रा पर्सन असतील, बेडवर बसत नसतील ना, तर तुम्ही ते सुद्धा अंथरून आरामात 1-2 जण आरामात झोपू शकता. आणि हे बघा ना, मस्त त्यांनी असं सगळं केलेलं आहे, इतकं सुंदर ना. आणि रूम खरंच इतक्या स्वच्छ आहेत ना, ते बघूनच ऑलरेडी मी इम्प्रेस झाली आहे. बाकीचं तर नंतरच आहे. इथे लॅम्प वगैरे सुद्धा दिलेले आहेत. फॅमिली रूम आहे ऑब्व्हियसली. केटल आहे, हिटिंग केटल आहे. तुम्हाला पाणी वगैरे गरम आवडत असेल तर तुम्ही करून पिऊ शकता. आणि जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल ना, तर इथे 13 ते 14 रूम्स आहेत, पण प्रत्येक रूम वेगवेगळी आहे. आता जर मी तुम्हाला आमची वरची टेरेसवरची रूम दाखवली, त्याला गॅलरी नाहीये किंवा असं ना मोठी विंडो पण नाहीये व्हॅली व्ह्यू बघायला. आणि ज्या खालच्या रूम दाखवल्या ना मी, त्याला व्हॅली व्ह्यू आहे. म्हणजे तुम्हाला असं ओपन गॅलरी तर नाही भेटणार, पण विंडो ओपन केली की तुम्ही व्हॅली व्ह्यू एन्जॉय करू शकता. आणि ही जी फॅमिली रूम आहे ना, ही मस्त ऐस पैस आहे. आणि हिला ना छान अशी मोठीच्या मोठी गॅलरी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ना संपूर्ण फॅमिली बसून तुमचं फूड एन्जॉय करू शकता. इव्हन इथे मस्त स्ट्रॉबेरी क्रीम, सिझलर ब्राउनी आणि बरेच असे होममेड पदार्थ सुद्धा मिळतात. सो तुम्ही ते सुद्धा एन्जॉय करू शकता. मेन म्हणजे चिकन वगैरे सगळं मिळतं इथे. हे बघा कसला सुंदर व्ह्यू दिसतोय. आम्ही सुद्धा आता फूड ऑर्डर केलं, इथलंच फूड ऑर्डर केलं. आम्ही बाहेर नाही कुठे गेलो. म्हटलं चलो टेस्ट करून बघूया कसं आहे घरी बनवलेलं जेवण. तर आमचं जेवण सुद्धा आलेलं आहे फायनली. शूट करून करून प्रवास करून इतकं थकायला झालेलं ना, मस्त गरमागरम घरी बनवलेलं जेवण आलंय. तर इथे आम्ही दोघांनी पण चिकन थाळी मागवलेली. त्याच्यामध्ये चिकन सुक्का, चिकन रस्सा, भात, चपाती आणि कांदा लिंबू आलेला आहे आपल्याला. तर तुम्हाला चपातीऐवजी भाकरी हवी असेल ना, तुम्ही भाकरी सुद्धा ऑर्डर करू शकता. टेस्ट करून बघूया टेस्ट कशी आहे. सुगंध इतका छान येतो ना, जितका किचनमध्ये छान येत होता ना, त्यापेक्षा आत्ता चांगला येतोय. चिकन पण मस्त प्रॉपरली कुक आहे एकदम. एकदम घरची चव आहे. सो आपण 14 रूम्स आपलं रिसॉर्ट आहे, होमस्टे रिसॉर्ट आहे. आपल्याकडे कॉर्पोरेट इव्हेंट्स, डेस्टिनेशन वेडिंग्स, एंगेजमेंट असे बरेच प्रकारचे घरगुती कार्यक्रम आणि कॉर्पोरेट कार्यक्रम आपण घेत असतो. तुम्ही अगदीच म्हणजे 40-50 किंवा 60 लोक जरी असेल तरी आपल्याकडे अकोमोडेशनचे सुद्धा सर्व्हिसेस आहेत. आणि प्लस डेकोरेशन्स आणि इव्हेंटला लागणारं सगळं साहित्य, प्रोजेक्टर, म्युझिक सिस्टम, साऊंड सिस्टम, माईक्स, सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. सो तुमच्याकडे काही इव्हेंटचे वगैरे जरी रिक्वायरमेंट्स असतील तरी तुम्ही अगदी बजेट फ्रेंडली वे मध्ये तुम्ही आमच्या इथे करू शकता. इव्हनिंगला ना तुम्ही हा सुंदर असा व्ह्यू बघत छान कॉफी, चहा जे तुम्हाला हवंय ना ऑर्डर देऊन एन्जॉय करू शकता. पण मी सजेस्ट करेन इथली कॉफी अजिबात मिस करू नका, खूप जास्त टेस्टी होती. आणि इव्हनिंग नंतर ना हे हॉटेल इतकं सुंदर दिसायला लागतं ना. हे बघा, सकाळपेक्षा ना
रात्री ना ह्याची सुंदरता अजून जास्त छान दिसते बिकॉज लाइटिंग वगैरे सगळं लावलेलं आहे. आणि दुपारी आम्ही नॉनव्हेज खाल्लेलं, त्यामुळे म्हटलं संध्याकाळी काहीतरी लाईट असं व्हेज खाऊया, म्हणून आम्ही व्हेजमध्ये ना इथे व्हेजमध्ये सुद्धा बरेच ऑप्शन्स तुम्हाला मिळतील, म्हणून आम्ही व्हेजमध्ये इथे शेवभाजी आणि गरमागरम चपात्या ऑर्डर केलेल्या आणि छान गाणी ऐकत ऐकत 90sची गाणी ऐकत ऐकत ना आम्ही आमचं फूड एन्जॉय केलं. जेवण झाल्यानंतर रियानसुद्धा ना छान डान्स करत होता, खूप एन्जॉय करत होता तो सुद्धा इथे. त्यालासुद्धा हे इतकं प्रचंड आवडलेलं ना. त्याचसोबत ना इथे आम्हाला ना 2 असे पपीज दिसले जे की बाजूच्याच रूममध्ये राहायला आलेले आणि इतके क्यूट होते ना राव. आणि जेवण झाल्यानंतर महाबळेश्वरला आलोय राव. मस्त अशी स्ट्रॉबेरी क्रीम ऑर्डर केली अँड ट्रस्ट मी ह्याची चव इतकी भारी होती ना राव. त्याचसोबत तुम्ही सिझलर ब्राउनी सुद्धा ऑर्डर करू शकता. आणि जेवण झाल्यानंतर डेझर्ट एन्जॉय केल्यानंतर ना तुम्ही इथे बॉनफायर सुद्धा एन्जॉय करू शकता बिकॉज थंडी इतकी जास्त आहे ना. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर ते दादा आपल्याला बॉनफायर लावून देतात. तर मंडळी जर तुम्ही महाबळेश्वरला येत असाल नेक्स्ट ट्रिपला ना तर भिलारमध्ये असलेला हा बजेट स्टे अजिबात मिस करू नका बिकॉज या स्टे पासून ना मॅप्रो गार्डन, ॲव्हेज वर्ल्ड हे सगळं अगदी 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. ओके बाय.